सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यांना या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने या मंडळाचं नाव सम्राट अशोक आहे. तुमचं कौतुक करतो की देशामध्ये संविधानावर अनेक लोक शंका घेत असताना तुम्ही महापुरुष चषक म्हणून या चषकाला नाव दिलं. त्याच्यात तुम्ही किती संविधान प्रिय आहात हे यामधून सिद्ध झालं. आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो घटनेच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा फक्त वापर करून नाही तर समाजालाही त्याची जाणीव व्हावी हा उद्देश ठेवून कदाचित आपण हे नाव दिलं असावं. 1998 ला या मंडळाची स्थापना झाली. मी बऱ्याचदा कबड्डीच्या स्पर्धांना या मंडळाचा आलेला आहे. मला वाटतं खासदार झाल्यानंतर आलो नाही किंवा बोलवलं नसेल, पण मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना उपाध्यक्ष असतानाही आलो. ते नाईक साहेबांनी आम्ही सोबतच यायचो. गणेश नाईक साहेब, सुनील भगत त्यामुळे होते, ते आमंत्रण करायला यायचे. त्यांच्या आग्रहाखातर आम्ही यायचो. हे बदलापूर गावांमधल्या ह्या मंडळाने खऱ्या अर्थाने कबड्डीला प्रोत्साहन देण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे. मगाशी मी ओळख करून घेताना एकाने मला ओळख दिली की राष्ट्रीय खेळाडू. या मैदानावर राष्ट्रीय खेळाडू ही उपस्थित आहे. हे खऱ्या अर्थाने या कबड्डीच्या यशाचं श्रेय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मी येणाऱ्या काळामध्ये आपल्या ह्याच मातीतले खेळाडू प्रो कबड्डीमध्ये जाऊन खऱ्या अर्थाने आपलं करिअर करतील त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. मी कबड्डी असोसिएशनचा ठाणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष राहिलेला आहे आणि कबड्डीसाठी माझ्याबरोबर आपला सहकारी नाव पण येतो सुरेश तरे माझ्याबरोबर सचिव होता वाटतं त्यावेळेला. सुरेश सचिव होता, गोपाल लांडगे उपाध्यक्ष होते आणि देवाडीकर कार्याध्यक्ष सेक्रेटरी होते आणि नकुल पाटील साहेब अध्यक्ष होते. तेव्हापासून कबड्डीचा प्रचार प्रसार आणि खेळाडू निर्माण करण्यासाठी आम्ही योगदान देत आहोत. पण आपला खेळ हा गावापुरता, तालुक्यापुरता, जिल्ह्यापुरता मर्यादित बऱ्याचशा प्रमाणात राहिलेला आहे. काही खेळाडूंनी आपलं करिअर केलं, राष्ट्रीय स्तरावर पोहोचले. आता कोणी अजून एखादी ओळख दिली की मी नेपाळला जाऊन खेळून आलो. अशा प्रकारचे आपल्या मातीतले खेळाडू हे आता आपल्या देशाची वेश ओलांडून परदेशात जाऊनही खेळायला लागले. निश्चितपणाने भारताचा हा खेळ हा ऑलिम्पिक मध्ये याचा समावेश झाला ही आपल्यासाठी निश्चितपणाने कौतुकास्पद बाब आहे. आणि या मातीतला जो हा खेळ आहे हा सामान्यातला सामान्य गरीब कुटुंबातला माणूसही हा खेळ खेळू शकतो. आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक हे खऱ्या अर्थाने आपल्याला खेळामध्ये बघायला मिळते. तर कुठलाही खेळाडू कधीच असं बोलत नाही की या धर्माच्या खेळाडू बरोबर मी खेळणार नाही, या जातीच्या खेळाडू बरोबर मी खेळणार नाही. खऱ्या अर्थाने खेळाडू वृत्ती आणि धर्माचं प्रतीक हे शिकायचं असेल तर अशा प्रकारच्या खेळांमधून शिकता येते.